अपराध शाखा की मादक पदार्थ विरोधी दस्ते ने रविवार को वर्धा रोड पर कार से 7,61,000 रुपए के गांजे की तस्करी करने वाले 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों में गाजियाबाद विजयनगर निवासी यशपाल नानकचंद चौहान और अंकित शामवीर सिंह का समावेश है। दस्ते को रविवार की सुबह 7:30 बजे विशाखापट्टनम से एक सफेद रंग की गाड़ी में लाखों रुपए का गांजा लेकर 2 तस्करों ने वर्धा रोड से जाने की सूचना मिली है। इसके बाद पुलिस टीम ने बेलत रोडी थाने के तहत वर्धा रोड पर निगरानी रखी। दोपहर करीब 12:15 बजे पुलिस टीम की सफेद रंग की कार क्रमांक HR26 AX0127 दिखाई दी। पुलिस ने कार को रोककर गाड़ी से 50 किलो का गांजा और 7,61,550 रुपए बरामद किए हैं। इसके साथ ही आरोपियों की गाड़ी 2 मोबाइल मिलकर 17,71,550 रुपए का माल जब्त किया है। आमचे नागपूर शहराचे नवीन नियुक्त झालेले आमचे CP सर आहेत रवींद्र कुमार सिंगल आणि जॉईंट CP मॅडम अश्वती दोर्जे मॅडमनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि केलेल्या मार्गदर्शनानुसार आमच्याकडील NDPS जे पथक आहे पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी एक उत्तम कामगिरी केलेली आहे आणि अंमली पदार्थ घेऊन जाणारी गांजा घेऊन जाणारी एक 4 व्हीलर गाडी आम्ही बेलतरोडीच्या हद्दीमध्ये पकडलेली आहे। सदरची गाडी ही विशाखापट्टणमवरून नोएडा या दिशेने अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे आमच्याकडील अधिकारी आणि पथकाने सापळा रचला आणि त्याच्यामधून त्या गाडीला ताब्यात घेण्यात आलं। 2 आरोपीसुद्धा त्यात मिळून आलेले आहेत। साधारण 50 किलोपेक्षा जास्त गांजा त्यामध्ये मिळून आलेला आहे। संपूर्ण मुद्देमाल जवळजवळ 17,71,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामधून पुढील तपास सध्या सुरू आहे। त्यामध्ये 2 आरोपी सध्या आम्ही ताब्यात घेतलेले आहेत, यशपाल चव्हाण आणि अंकित सिंग। ते राहणार उत्तर प्रदेश गाजियाबाद जिल्ह्यामधले आरोपी आहेत आणि बाकीचे आरोपी निष्पन्न करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। थाने में अपराधियों के खिलाफ NDPS एक्ट के तहत मामला दर्ज कर गिरफ्तार किया गया।